सांगली जिल्ह्यात विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम 29 जुलैपर्यंत सुरू राहणार. जिल्हाधिकारी मैना घोष यांची माहिती. सांगली जिल्ह्यात विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू असून यामध्ये जिल्ह्यात 61% काम पूर्ण झालेलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मैना घोष यांनी दिली. ही मोहीम 29 जुलैपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत BLO नागरिकांच्या दारात येतील आणि नोंदणी फॉर्म देतील. तो फॉर्म नागरिकांनी भरून लगेच BLO यांच्याकडे जमा करायचा आहे. ज्यांचे SIR मॅपिंग झालेलं आहे त्यांनी BLOकडील नोंदणी फॉर्म भरणं आवश्यक आहे. ज्यांचे मॅपिंग झालेलं नाही अशा नागरिकांनी आपल्याकडील सरकारी पुरावे नोंदणी फॉर्मसोबत जोडून BLO यांना द्यायचे आहेत. आणि ही मोहीम 29 जुलै अखेर सुरू राहणार असून नागरिक मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी मैना घोष यांनी केलेलं आहे. नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या पूर्ण महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा विशेष सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रम चालू आहे. तर सद्यस्थितीत कार्यक्रमाचा दुसरा टप्पा महत्त्वाचा टप्पा आहे की मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे आम्ही BLO म्हणतो ते BLO प्रत्येक घरोघरी भेट देऊन एन्युमरेशन फॉर्म BLO ला वाटप करायचे आहे आणि त्याच्यानंतर एन्युमरेशन फॉर्म मतदारांकडून भरून एन्युमरेशन फॉर्म परत घ्यायचे आहे आणि त्याला डिजिटाइज करायचे आहे. तर सदर टप्प्यामध्ये एकूण सांगली जिल्ह्यामध्ये आजच्या 4 वाजताच्या डेटानुसार 61.56% एवढं एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेलं आहे. सद्यस्थितीत 29 जुलैपर्यंत 100% एन्युमरेशन फॉर्म वाटप, 100% एन्युमरेशन फॉर्म डिजिटायझेशन आणि 100% एन्युमरेशन फॉर्म परत घेणे हा कारवाई सांगली जिल्ह्यामध्ये कंप्लीट होणार आहे. या माध्यमातून आम्ही हे बोलू इच्छितो की एकंदरीत जिल्ह्याचे मतदार संख्या 25,73,339 आहे आणि सदर जे विशेष सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रमासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून 8 अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून 119 अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. एकंदरीत BLO पर्यवेक्षक हा 249 आहे आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO यांची एकूण संख्या 2483 एवढी आहे. प्रत्येक सांगलीकरला माझ्या प्रशासनातर्फे मी आवाहन करू इच्छितो की जरी आपल्या मॅपिंग मध्ये आपलं नाव आलेलं असेल, मॅप झाले असेल, तरी एन्युमरेशन फॉर्म भरणे हा अनिवार्य आहे. एन्युमरेशन फॉर्म भरून जर BLOकडे आपण सादर नाही केलं तरी सुधारित मतदार यादी याच्यामध्ये आपले नाव राहणार नाही. तर माझी विनंती राहील, जरी आपल्या मॅपिंग झाले असेल किंवा नसेल, आपण एन्युमरेशन फॉर्म भरा आणि आवश्यकतेनुसार त्याच्यासोबत पुरावा जोडून आपण BLOकडे सादर करा. BLO एन्युमरेशन फॉर्म आणि आवश्यकतेनुसार पुरावा हा कलेक्ट करण्यासाठी आपल्या घरी येणार. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही.